कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या दुसऱ्या दावेदार ज्या आहेत त्या हर्षाली चौधरी थविल हे देखील आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, काय सांगाल, आज ज्या पद्धतीने आरक्षण पडलेलं आहे, काय नेमकं तुम्हाला वाटतंय? जय महाराष्ट्र. मी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेली आहे. अनुसूचित जमातीमधून आलेली आहे मी. तर आता माझे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांनी मला उमेदवारी दिली. त्या उमेदवारीमधून मी निवडूनही आली. जनतेचे खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला ह्या पदासाठी, नगरसेवक पदासाठी त्यांनी मला योग्य समजलं. त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आता आमचे शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, आमचे खासदार साहेब, आमचे आमदार साहेब, आमचे शहरप्रमुख हे जे निर्णय घेतील, जो पक्षाचा जो काही निर्णय असेल त्यासाठी मी प्रयत्न आहे. ते जे निर्णय घेतील त्यासाठी मी त्यांचं हे करते की बाबा हो ठीक आहे, जो पक्षाचा आदेश असेल त्यासाठी माझी मान्यता असेल की आमच्या पक्षश्रेष्ठींचा जो असेल आदेश असेल तो आदेश मी मान्य करते. आणि जो काही पक्षांचा निर्णय असेल किंवा आमच्या जो काही होईल त्यासाठी माझा कोणताही विरोध नसणार. मी पक्षाचं जे काम आहे मी ते करतच राहणार. आणि आधीही मी काम केलेलं आहे. मी आधी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आली होती. त्यामध्ये मी भरपूर कामं केलेली आहेत. त्यामध्ये मी मूलभूत सुखसुविधांची कामं केलेली आहेत. जी छोट्या छोट्या काही गोष्टी असतात, नागरिकांच्या ज्या मूलभूत सुखसुविधा आहेत त्याही कामं केलेली आहेत. माझे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील साहेब यांनी मला आत्ताही सहकार्य केलं आहे. माझे कार्यकर्तेही माझ्यासाठी सहकार्य करतात. ते एवढंच मी बोलते. जो आमच्या पक्षाचा आदेश असेल त्यासाठी माझी मंजुरी आहे आणि माझी मान्यता आहे. पण काय सांगाल की महापौर पदासाठी दावेदार आहात, इच्छुक तर सगळेच असतात, तुमचीही वर्णी लागू शकते. कसं वाटतं की आपण झालो तर आपण काय नेमका बदल कराल? इच्छुक तर मी आहे, जी असेल, पण मी माझी इच्छुकता व्यक्त करते. कारण की आज जो पडलेला आहे अनुसूचित जमातीचा जो पडलेला आहे आरक्षण, त्यासाठी मी इच्छुक आहे. पण जो आमच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल तो मला मान्य आहे. आणि जे पुढे जाऊन मी जर महापौर पदासाठी मला जर त्यांनी चान्स दिलाच माझ्या पक्षश्रेष्ठांनी, तर त्यासाठी मी जे जनतेचा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे जनता आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी असेल तो सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. आणि जी काही कामं करायची असतात ती सगळी कामं करणार. जसे मूलभूत सुखसुविधा असतील, मोठे काही प्रोजेक्ट्स असतील तेही मी आणण्याचा प्रयत्न करणार. आणि आमचे पक्ष जे काही सांगेल, श्रेष्ठी जे सांगतील त्यासाठी मी त्यांची कटिबद्ध राहील. ताई, शेवटचा प्रश्न, स्वप्नात तरी हा विचार केला होता का की अशा प्रकारे आपल्याला चान्स मिळेल आणि अशा रेसमध्ये आपण इकडे याल, आणि आज काय नेमका वेगळा आनंद वाटतो? मी स्वप्नातही नव्हता विचार केला, पण एक देवाची देण असेल किंवा माझं नशीब असेल की आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. आणि तो आनंद मी गगनात नाही मावू शकत, एवढा मोठा आनंद आहे. तुम्ही बघू शकतात, आमचे श्रेष्ठ आहेत ते सगळ्यांचा खूप मोठा आनंद आहे की आज तुझ्या नशिबाने तुला एवढं भेटलंय. नगरसेवकाचा प्रवास माझा हा सेकंड टर्म आहे. त्याच्यानंतर महापौर पदाचा जो मला इच्छुकता आहे, पण जर माझ्या नशिबात असेल आणि माझ्या श्रेष्ठींचा जर माझ्यावरती विश्वास असेल, त्या विश्वासाला मी त्यांचा तडा कधीच जाऊन देणार नाही. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक देखील आहेत. काय सांगाल, आपल्या या ठिकाण ज्या पद्धतीने आमदार आरक्षण पडलेलं, त्या आरक्षणमध्ये 3 दावेदार आहेत, तुम्हाला काय वाटतं, नेमकं तुम्ही यासाठी काय प्रयत्न कराल? मी दुर्योधन नारायण पाटील, माझी मिसेस वनिता दुर्योधन पाटील, हिला पण निवडून आणली, हर्षिले पण निवडून आली. आमचं 4 ठिकाणी सगळे 4 पॅनल आलं. टिटवलचा पण आला, कल्याणच्या पण आले, शिवसेने सगळं पॅनल आमचे आले. भाजप शिवसेना युती आपली युती होती, सगळं पॅनल निवडून आणलं आपण. मला ती जबाब दिली एकनाथ शिंदे साहेबांनी का दुर्योधन तुझ्यावर जबाब देतो मी, दोन्ही तिन्ही पॅनल आणण्याची जबाब तुझ्यावर बोलतं का तुझ्याकडे आहे. पण मी जबाब तिन्ही बोली, आमदार साहेबांची, खासदार साहेबांचा सगळं शब्द मान ठेवला. माझी मिसेस पण निवडून आली, वनिता दुर्योधन पाटील. आता काय वाटतं, तुमच्या पॅनलमध्ये ज्या आरक्षण पडलेलं आहे त्या महापौर व्हावा अशी तुम्हाला इच्छा आहे का? होय, हर्षली थविल चौधरी हिला महापौर बनवण्यासाठी माझा भरपूर प्रयत्न राहतील. मी श्रेष्ठांना विनंती करीन, माझ्या आमदारांना, कल्याण शेरप्रमुख रवी पाटील, अरविंद मोरे साहेब, सर्वांना विनंती करीन का हर्षलीसाठी महापौर पद भेटायला पाहिजे. एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर 3 जागा आहेत. त्या 3 जागांपैकी 2 जे आहेत त्या शिवसेनेकडे, आणि मात्र शिवसेनेमध्ये आता रस्सीखेच देखील सुरू झाली. नेमकं पक्षसृष्टी काय निर्णय देतात आणि त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे असं थविल यांनी सांगितलं असलं तरी नेमकं महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.